चला आता पराठ्याचं मळून ठेवलेलं आहे. इथं कोबूचं सगळं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे, म्हणजे सारण तयार करून ठेवलेलं आहे. इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर हा राहिलेला आहे एवढा कोबू, तर हा ठेवला तसाच. तर हेच भरपूर होतील बहुतेक. तर आता करत आहे आणि हे पहिल्यांदाच बनवते बरं का. नाही तर आपले भाजी जिंदाबाद, नाही तर नेहमी आपली भाजीच राहायची, एक तर पातळ रस्साची नाही तर करडी. चला आता कोबीच्या पराठ्याचा मस्त आस्वाद येते दह्याबरोबर आणि लाल चटणी म्हणजेच टोमॅटो केचप बरोबर. आता याच्यावर मस्त गोंडपाट अंथरून मी मस्तपैकी याच्यावर पाणी मारलेलं आहे. आजच्या घडीला एवढे आंबे पडलेले आहे आणि आता सारे गोळा करून मी आणलेली आहे आणि बघा टोकरी ठेवलेली आहे. मस्त पिवळे पिवळे धम्मक. काय करायचं आता याचं, पुन्हा आंब्या पोळ्या करावा असं विचार चालू आहे. खरी जाग मला आहे ना ह्या कोकिळपासूनच येते. आत्ताशी कोंबडा हरवला आहे, पण त्या अगोदर कोकिळ 3:30 वाजल्यापासून आरडतोय बरं का. तसं म्हटलं तर 3 वाजल्यापासून, आणि आता वाजले आहे 4. हे पहा कोकिळ ह्या चिंचेच्या झाडावर, इथं पाठीमागच्या झाडावर कू 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 ते पण आरतं किंकाळी. सारा गाव उठून देतं हे. एकदा आवाज तुम्ही ऐका कसा आरडतो, ते पण मंजूळ नाही ना. चला गुड मॉर्निंग. आता उठले आहेस तर काहीतरी करते मी. काय करायचं आहे चला दाखवते. आता हा कोकिळ जाईन 5 वाजता इथून, आणि मग बाकीचे जी झाडावरचे चिमणे कावळे काही छोटे छोटे पक्षी, मग त्यांची चिवचिवाट कलकलाट होतो सुरू. पण आता हा 5 वाजेपर्यंत ओरडतच राहील. हे बघा इथे आमचं मनू पण बाहेरून आलं. खुडखुड खुडखुड खुडखुड. याला दूध प्यायला. आता ही काय दूध पिन आणि जाईन बघ. चला एवढ्याचा चहा ठेवते. चला चहा झाला उकळून. चला या चहा प्यायला. इकडं झालं आहे मणीचं दूध पिये. मणी बाहेर जायचं. चला मणीला देते बाहेर काढून. पण याचं ओरडणं थांबणार नाही. 5-5:30ला जाईल इथून निघून तो. मग तर सगळ्यांना उठून दे. हमकच तर मला उठूनच देतो. जे 3ला किंवा 3:30ला हा इतका असाच आरडतो बरं का. इतका अर्थ किंकाळ्या, जसं कोणत्या जोडीदाराला बोलवतं आहे. एक कशी हाक असते जोडीदाराला बोलवायचं किंवा जोडीदारासाठी आरडायचं, तसं. चला आता कोकिळीने मला उठून तर दिलंच आहे. आता घेते एक काम करून, ते म्हणजे काय, तर हे आंबे आहे ना, हे आंब्याचे मी पापड बनवणार आहे, म्हणजे आंबापोळी. तर अजून हे भरपूर आहे. हे नंतर काढले होते ना टोकरीभर, तर मला मिळाले होते. त्याच्यातले काही आहे, त्याच्यातले बरेचसे 2-4 खराबच निघाले म्हणा. आता यांचं आहे ना, मी काय करते, आंबापोळी बनवणार आहे तर काढते मी काही. एवढे ठेवून दिलेले आहे आणि एवढ्याची मी बनवते. आता किती होतील आता काय माहिती. जवळजवळ 21-22 हे आहे हे आंबे. आणि आता ह्या आंब्यांचं किती ताटं होतात काय माहिती. तर शक्यतो मी जाडच हे करून हे
आंबा पापड वाळवणारे. हे काल संध्याकाळी पडलेले 2 इथंच ठेवले मी. आणि अजून सकाळी ना हे 2 पडले होते, मी गोळा करून ठेवले होते इथं, घरात आणायची राहिली. आता हे ठेवून देते फ्रीजमध्ये. ती इथं पण आहे काही. आता टोटल जवळजवळ 30च्या वर झाले असतील. मोजूया. 5, 10, 31. तरी अजून 4-5 काढते तिथून. शोकेश्वर आहे ते. ही जांभळं सुकून गेले पण लक्षात नाही राहिलं खायचं. काय करावं. ही आंब्याचा रस करू खाता आणि पुरणपोळ्या खाताच एवढं मला हे होतं का. तरी अख्खही कंटाळली म्हणा. मग तर आंबा पोळाच घेते करून. एका ताईची कमेंट होती, हे आंबे कोणते. हे आमचे आंबे आहेत ना झाड. हे केशरी आहे आणि आता जवळजवळ 15 वर्ष झाले त्याला लावून. आणि आता जवळजवळ ते म्हणजे 16-17 वर्ष या आंब्याच्या झाडाला. आणि असं वाटतं की 10 वर्षानंतरच ते आंबे या आंब्यावर आंबे यायला लागलेले आहे. तर आता हा जो आंबा आहे ना, याच्या पोळ्या केल्याने इतका कलर भारी येतो ना, मस्त असा केशरी कलर. खूप सुपर वाटतं ते. चला आता घेते करून आणि डायरेक्ट आता तुम्हाला दाखवतेच. आता हे मी याचं एकदम डिटेल्समध्ये रेसिपी बनवलेली आहे मी. तर तुम्हाला ती बघायची ना, तर माझ्या पाठीमागचेच आहे अगदी 1-2-3 वर्षापूर्वीचे. ती लिंक मी तुम्हाला शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि आता हे आंबारस जो आहे हा करून घेते आणि टाकते वाळायला. आणि मग वाळले का झाले मस्त आंबा पापड. आणि मग स्टीलच्या ह्याच्यात किंवा काचेच्या ह्याच्यामध्ये मस्तपैकी भरून ठेवायचे. ते वर्षभर खाता येतात ते. आणि अजूनही आपले ना आंब्याच्या झाडाला आहे काही पिकलेले नाही ना, तर ते काही दिवसांनी पिकतील. तर म्हटलं आता काही करावं. पोरगं पुण्याला शाळेत शिकायला आहे, त्याच्या परीक्षा चालू आहे. तो म्हणतो मी काही येत नाही आता. मग आता हे अशी की ठेवायची वस्तू पण नाही आहे की हे खूप दिवस ठेवलं जाईल. आणि ते पिवळे पिकूच राहिलेले. म्हटलं आता हे ना पापडच करून घ्यावं. आता मग काय करू. आता परीक्षा चालू आहे आता काय. आणि आंब्याने नेमकी आताच पिकावं. चला मग गप्पा होतच राहते. हे टोकरीमध्ये सुद्धा होते. अरे बापरे. आता तर हे बहुतेक आता 40-45 झाले. हे जवळजवळ 10च असतील टोकरीमधले. अरे हे माझ्या लक्षातच नाही. मी केव्हाची टोकरी शोधते. म्हटलं आता टोकरी कुठे. आणि मग नंतर सापडली ती बेड खाली मी आंबे ठेवले होते. हे चला एवढं अजून आहे. आणि याच्यामध्ये पण आहे. आता हा आपण त्यांना देऊ का काय पाहू. आता काय म्हणतात ते, त्यांना खायचं असेल तर. आणि अजून हे आंबे ठेवले मी तसे. मला कंटाळा आला एवढं करायचं. 50 आंबे 50-55 आंब्याचा रस हा काही जोक नाही एवढं करणं. दिवस उजाडला आहे बघा, पूर्ण दिवस उजाडला. आता याच्यावर आहे ना पाणी टाकून घेते मी. हे काल बनवलेला हा ओटा. चला उकळी फुटली आणि आंब्याचा रस हा चक्क नाचू राहिलेला आहे. उड्या मारतोय उड्या. रोज फुलं उमलतात. इतके उमलतात की बस विचारायला सोय नाही. तर ही गुलछडी आणि मोगरा तर दोन्ही देवांना व्हायला इतकं छान वाटतंय ना. हे फुलं आणि दिवा त्याच्याबरोबरच अगरबत्ती इतकं प्रसन्न वाटतं इथे ना. असं वाटतं उठवू नाही. देवपूजा झालेली आहे माझी. ताटं सध्या मी काय केलं आहे, आता ह्या फॅनखाली असं वाळत घातलं आहे. आणि आता वरती जाईन ना तेव्हा मी घेऊन जाईन हे. आणि चला आता मी स्वयंपाक करून घेते. भेंडीची भाजी इथं पाण्यात भिजत घातली मिठाच्या पाण्यात. आणि आता हा दुसराच कप चहा आहे, कारण आत्ताच रिकामी झाली. भांडे इतके होते ना की बस ते भांडे घासता चालायला वेळ गेला. लोखंडाच्या कढईमध्ये केलेली भाजी झाली आता माझी भेंडीची. याचे काही जे आहे काय म्हणतात ना, लोखंडाचे काही गुण आहे ते भाजीत उतरले असतील. आता ही काढून ठेवते मी. शिजली पण आहे इथे. 2 तुकडे होते. 2 ताटं घेऊन गेले. आता हे राहिलं 1 तिसरं ताट. हे काय इथं ठेवलं.
यावेळेस मी साखरच जास्त नाही टाकली, अगदी अर्धाच कप टाकली, अर्धा कप लई छोटा कप आहे तो. कारण मागच्या वेळेस काय झालं, टाकली होती ना, मग ते सारखी साखर जी आहेत ना ती तरंगली पण होती याच्यात, म्हणून साखर म्हटला ना कधी जास्त टाकायला. आता हे सपोर्टला असे दगड ठेवून देते, म्हणजे कसं उडणार नाही. चला, आज पण माझी 3 ताटं झालेली आहे. चला, आता वाजले आहे 8:30 आणि हे ना म्हणजे 2-3 आठवड्याचे बटाटे पडलेले. मग आता ह्या बटाट्यांचं करायचं काय, तर फक्त 2-4 बटाटे ठेवणार आहे मी, समजा डोसे वगैरे केले तर. बाकीचे बटाटे मी याचं काय करते, उपयोगाला आणते, जे माझं एक काम हे पण होऊन जाईल. चला, आता हे पाण्यामध्ये 5-10 मिनटं असंच ठेवते आणि हे सर्व साळून घेते मी. बरेचसे बटाटे निघाले आणि हे कसं दर आठवडी बाजार सांगतो त्याच्या अर्धा किलो बटाटे घेऊन येतात. आता एवढं आपल्याकडून करणं होत नाही पदार्थ किंवा काही, तर मासे राहतात आणि 10-12 असे बटाटे ना काय होतात, फेकल्यावरीच जातात. म्हणून म्हटलं की काहीतरी कारणी लावा ह्या बटाट्यांचं, म्हणून आता मी ते ना वेपर्स बनवते. आता याच्यामध्ये ना मी काय केली, तुरटी टाकली आणि लगेच बनवणार आहे, त्याच्यामुळं काय हे काय रात्रभर मी ठेवणार नाही आहे, करणार आहे, घेते करून. अर्ध्या तासात झालं पण हे वेपर्स चिप्स पाडून. आणि हे किती किलोचे असतील साधारण आता काय माहिती. आता मी काय करते, लगेच पाणी देते उकळायला टाकून आणि लगेच टाकून देणार आहे ही. आणि कुठं टाकणार, बाहेर नाही टाकणार मी, कारण इतकं वारं राहतं ना, त्या वाऱ्यामध्ये ओढून जातील, म्हणून मी घरातच टाकणार आहे, त्या बाज आहे ना त्याच्यावर. चला, आता हे आता असंच ठेवते मी, कारण आता मला लगेच करायचंच आहे. मला उकळी आली, आता याच्यात आहे ना मी मीठ टाकते. काही याच्यात टाकले आणि हे बघा इतके होते, किती वेफर्स होतील बापरे. बघा, आता हे वायाच गेले असते बटाटे, जर नाही त्याची काही भाजी वगैरे झाली असती तर सडले असते, काय झाले असते, पण एवढे काय नाही, त्याचे वेपर्स होत आहे. आणि आता मी नाही सर्व आता याच्यामध्ये टाकून देते. टाकली हे मी उकळायला 80-90% आता मी उकडून घेते. आता इकडं भाकरी टाकून दिली आणि काय करते, हे जे आता उकडून ठेवलेलं आहे ना, हे आता निथळायला ठेवते. आता 9:45 वाजले. जे सकाळपासून बरेच 2 आयटम केले, एक आंबापोळी आणि हे वेपर्स, उन्हाळी आयटम. तसे तर मग मी भाजीही केली आणि भाकरीही केली. आता हे सगळं काय करते, काढून घेते आणि असं निथळून ठेवते. बाहेर आहे, काय होईल की आभाळ आहे आणि वारं पण दुपारी इतकं सुटणार, वेपर्स राहणार नाही. आता हे निथळले आहे आणि मी एक टाकून घेते हे सर्व वेपर्स. बटाटे असेच वाया गेले असते, पण काहीतरी कारणी लावले मी. आता असे छोटे छोटे होते बटाटे आणि जर लवकर काही केलं नसतं तर ते मोडाले असते, नाहीतर हिरवे पडले असते, खराब झाले असते आणि ते टाकल्यावरही गेले असते. मग याचा काही का होईना मी आता असा वापर परत झाला आहे, आनंद वाटतो आहे. आणि सर्व टाकलेली आहे हे याचे सर्व वेपर्स. आत्ताच लाईट आली ही काय. चला, आत्ताच फॅन बंद केला, तो काय बंद होत झालेला आहे. 4:30 वाजले आणि हे बघा, हे एवढे वेपर्स झालेले. आता मी उन्हात वाळत घालते याला. उन्हात वाळत घातले, पण कलर आहे ना जरा पिवळाच वाटतं आहे. तुरटीच्या पाण्यात रात्रभर घातलं ना मग ते पांढरे शुभ्र होतात, म्हणून मी लगेच केले ना, असं झालं. आणि ते खूप दिवसाचे बटाटे, ते एक दुसरं कारण. आता वाळले काही थोडे म्हणून घेऊन आले, पण थोडंसं पिवळसरच वाटते, कारण तुरटीचा विषयच नव्हता. रात्रभर ती तुरटीमध्ये ठेवावं लागतं ना. असं आता मी तळून बघते कसे होता येते. एकदम पांढरे शुभ्र छान झाले. तुला कसं काय वास आला? कुठं होती बाई तू? बर, देते तुला पण. चला, तळले आता.